नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पाटोद्यात 51 तोफांची सलामी देत जल्लोष साजरा करण्यात आला। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि नेहा बोरा यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 23 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर पाटोदा शहरात आंदोलनकर्त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला। यावेळी 51 तोफांची सलामी देण्यात आली, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी झालेल्या या लढ्याला मिळालेले यश असल्याची माहिती आणि भावना व्यक्त केली आहे। शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा व्यवस्था उभारण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी कॉम्रेड महादेव नागरगोजे, शिवभूषण जाधव, गणेश कवडे, शेख इमान नूर, सय्यद वहाब, हमीद पठाण, शेख सलीम पाशा, जमील टेलर, विठ्ठल नाकवाडे मामा, भैया घुमरे, सय्यद रिजवानसह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 भारत के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो भारत के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब प्राप्त झाला आहे आणि विद्यार्थी एकजुटीचा विजय झाला आहे आणि संपूर्ण भारतासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि आता संपूर्ण सरकारची सुद्धा राजीनामा आपल्याला मागायची तयारी करायची आहे, कारण हे सरकार सरंजामशाहीवालं आणि हुकुमशाहीवालं आहे। भारताचे खरे आजचे दिन इथून पुढे सुरू होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि नक्कीच एकजुटीतून हा फायदा झाला तर आपण संपूर्ण भारतीयांनी एकजुटीने आता ह्या संपूर्ण जी केंद्र सरकार आहे यांचा सगळ्यांचाच राजीनामा घ्यायचा आहे आणि एक लोकशाहीवादी आपल्याला जे तर राज्य निर्माण करायचं आहे यासाठी सर्वांनी येणाऱ्या आंदोलनातसुद्धा भाग घ्यावा असं मी सर्व भारतीय लोकांना सांगू इच्छितो। गेल्या जवळजवळ 25 दिवसापासून नीट पेपर फुटी प्रकरणी याची अकाउंटेबिलिटी घेऊन म्हणजेच उत्तरदायित्व स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांना कॉम्पेन्सेशन म्हणजेच नुकसान भरपाई द्यावी आणि एकूणच शैक्षणिक धोरणामध्ये सुधारणा करण्यात यावी या मागणी घेऊन ज्या काही विद्यार्थी संघटनेने आंदोलन केलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दीपके यांनी जी लढाई सुरू केली होती, ज्याचे की कॉक्रोच म्हणून एक हेटाळणी केली होती, हे कॉक्रोच कसं तुम्हाला डंक मारू शकतं या निमित्तानं सर्वांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे। मित्रांनो, खरं पाहिलं तर हा आज आपल्या लोकशाहीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही आपली दिलेली घटना आहे आणि या घटनेचं खरं पाहिलं तर हा विजय आहे। मित्रांनो, आज अभिजित दीपके आणि सोनम वांगचुकने गेल्या 25 दिवसापासून जे आंदोलन केलं ते आंदोलन आपल्या मराठवाड्यातला हिंगोलीचा अभिजित दीपके तो आपल्या मराठवाड्यातला आपल्या विभागातला आहे। त्यांनी पूर्ण सर्व देशभर पेपर नेट फुटीच्या प्रकरणावर सर्व देशभर आंदोलन केलं, धरणे धरले जंतर मंतरवर आणि सोनम वांगचुकने 25 दिवस उपोषण करून आजच्या तारखेत या नरेंद्र मोदी सरकारला हरावं लागलं। नरेंद्र मोदी सरकार फार मोठा दांडगा पराभव करून या देशातला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याला राजीनामा द्यावा लागला। याचं सगळं श्रेय अभिजित दीपके, सोनम वांगचुक आणि या देशातला युवक आणि विद्यार्थी, या देशातला कष्टकरी आणि गोरगरीब माणूस रस्त्यावर आल्यावर अशा प्रकारचं निर्णय होतो, संविधान बसतं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचतो। म्हणून साठी मित्र फार लांबलचक न बोलता येत्या काळात तुम्हाला आणि मला सगळ्याला बरोबर घेऊन आपल्याला आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागायचा आहे। नरेंद्र मोदी हा या देशातला जातीवादी, धर्मांध, RSS, विश्व हिंदू परिषदेच्या बाजूचा आहे आणि त्याला या देशाचे तुकडे करायचे आणि स्वतःची सत्ता काय ठेवायची या प्रसंगी
मी नरेंद्र मोदीचा जाहीर निषेध करतो मित्र. थांबतो. जय भीम, लाल सलाम.